नमस्कार मित्रांनो, इयत्ता 8वीच्या गणिताच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी 8वीमराठी.com ह्या आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत परिमेय संख्यांचं दशांश रूप म्हणजे काय. आपल्याला माहिती आहे की परिमेय संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्या अंश भागिले छेद या स्वरूपात व्यक्त करता येतात त्या संख्यांना परिमेय संख्या म्हणतात. आणि यात काय असतं महत्वाचं, तर हा छेद असतो हा कधीही शून्य नसतो आणि अंश आणि छेद या पूर्णांक संख्या असतात. आता परिमेय संख्यांची उदाहरणं कुठली आहेत, तर 7/6, 1/2 ही सगळी परिमेय संख्यांची उदाहरणं आहेत. यात पहिलं काय बघायचं, तर यांचे छेद हे शून्य नाहीयेत. आता या परिमेय संख्यांचं दशांश रूप म्हणजे काय, तर ह्या छेदाने या अंशाला भागायचं आणि तो जो काही भागाकार येतो ते असतं त्या परिमेय संख्येचं दशांश रूप. आता आपण पहिलं उदाहरण घेऊ 7/6. यात पहिलं काय बघायचं, तर छेद शून्य आहे का, तर तो नाहीये, म्हणजे ही परिमेय संख्या असू शकते. बरोबर आहे. आता 7ला सरळ 6ने भागायचं आणि काय उत्तर येतं ते बघू आपण. 6 एके 6, बाकी राहिले 1, म्हणून दशांश चिन्ह घेऊन एक शून्य घेतलं. बरोबर. आता कितीचा भाग जाईल, तर 6 एके 6चाच जाईल. बाकी किती राहिले 4, परत एक शून्य घेतलं वरून, झाले 40. आता कितीचा भाग जाईल, 6×6 36, परत बाकी राहिले 4, परत एक शून्य घेतलं, केले 40, परत भाग कितीचा जाईल, 6×6 36. बरोबर आहे. परत बाकी 4, परत एक शून्य घेऊन त्याला केलं 40, भाग कितीचा जाईल, 6×6 36. किती राहिले बाकी 4, परत वरून शून्य घेतलं, परत भाग कितीचा जाईल, 6×6 36 आणि बाकी राहिली 4. आता तुम्ही जर इथून बघितलं खालपर्यंत तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक वेळेला बाकी 4 येते, आपण वरून शून्य घेऊन त्याचे 40 करतोय आणि 6चा भाग जातो 36. तर प्रत्येक वेळेला हा असा 6चा भाग जात आहे. याला काय म्हणतात, हे 6 परत परत येतात, त्याला आपण म्हणतो आवर्ती स्वरूपाचा भागाकार. आणि हा भागाकार कधीही पूर्ण होत नाही, त्याला अखंडित किंवा अमर्यादित भागाकार म्हणतात. तर 7/6 या परिमेय संख्येचं उत्तर किती आलं, 6ने 7ला भागून, तर ते आलं 1.166666 असं अगणित वेळा 6. बरोबर आहे. आता इथे तुमच्या लक्षात येईल की इथे 1.1666 हे जे आहे हे 7/6 या परिमेय संख्येचं दशांश रूप आहे. आलं लक्षात. दशांश रूप म्हणजे काय, तर छेदाने अंशाला भागायचं आणि तो जो काही भागाकार येतो ते असतं त्या परिमेय संख्येचं दशांश रूप. आपण अजून एक संख्या घेऊ. हे उदाहरण तुमच्या सराव संचामध्ये दिलेले आहे. तर काय उदाहरण, 9/37. आता पहिलं काय बघायचं, छेद शून्य एका तर नाहीये. आता 37ने 9ला भाग द्यायचा आहे. आता 37चा पाढा काय आपल्याला पाठ नसतो, तर तो पाढा आपल्याला आधी तयार करून घ्यायला लागतो. उजवीकडे इथे तुम्हाला हा जो तक्ता दिसतोय ह्याच्यात 37चा पाढा तयार करून घेतलेला आहे. तर पहिल्यांदा 30चा पाढा तयार करून घ्यायचा आणि त्याच्यात 7चा पाढा मिळवायचा की आपल्याला 37चा पाढा मिळतो. मोठ्या संख्यांचे पाढे कसे तयार करतात याचा आपला एक वेगळा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, ती जाऊन बघा. ठीक आहे. तर आपण 37ने 9ला भाग देऊ. 37 ही खूप मोठी संख्या आहे, त्यामुळे 9ला काय याचा भाग जाणार नाही, म्हणून पहिला भाग कितीचा झाला, शून्याचा. मग आपण वरून एक शून्य घेतलं. आता उजवीकडचा तक्ता बघा आणि तिथे 37चा पाढा बघा. आता इथे 90 आलेत आपल्याकडे. 37 दुणे 74 म्हणजे 2चा भाग जाईल. 37 दुणे 74, 90 वजा 74 किती झाले, 16 आले. बरोबर. म्हणून आपण वरून एक शून्य घेतलं. आता कितीचा भाग जाईल, परत उजवीकडचा तक्ता बघा. 37 चोक 148, तर 4चा भाग जाईल. 37 चोक 148 किती आली, वजाबाकी 12, म्हणजे काय, बाकी 12. परत एक वरून शून्य घेतलं. आता कितीचा भाग जाईल, तर 37 त्रिक 111 किती आले खाली, बाकी 9. बरोबर आहे. 120 वजा 111 म्हणजे 9 आली बाकी.
मग आपण वरून परत 0 घेतलं. ठीक आहे, झाले किती 90. परत भाग कितीचा जाईल 37 दुणे 74. बाकी राहिली, परत वरून एक 0 घेतलं, केले 160. भाग कितीचा जाईल 4चा. 37 चौक 148. बरोबर आहे. बाकी आली 12. परत वरून एक 0 घेतलं, केले 120. कितीचा भाग जाईल 37 त्रिक 111. बाकी किती राहिले 9. 120 वजा 111. बाकी राहिले 9. वरून परत एक 0 घेतलं आणि इथे केले 90. आता इथून जर तुम्ही बघितलं तर आपण सुरुवात कुठून केली होती, तर या 90 पासून सुरुवात केली होती. बरोबर. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला एक 90 मिळाला आणि आता खाली पुन्हा बाकी किती आली आहे 90. आणि आपला भागाकार बघा काय आहे, 0.243 आणि परत त्याच्या पुढे 243. आणि हा भागाकार असाच पुढे जर आपण चालू ठेवला तर परत आपल्याला 243 243 असे मिळत राहणार आहेत. येतं लक्षात. तर ह्यालाच काय म्हणतात, आवर्ती स्वरूपाचा भागाकार. बरोबर. त्यामुळे हा भागाकार काही संपत नाही. म्हणजेच 9/37 9/37 याचं उत्तर किती येतं 0.243. आणि ही 243 ही संख्या आवर्ती असल्यामुळे आपण कशी दर्शवतो ती, त्याच्यावरती अशी एक रेघ काढतो. ठीक आहे. ही रेघ म्हणजे काय की 243 ही संख्या परत 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 येते, ज्याला आपण आवर्ती संख्या म्हणतो. तर याला म्हणतात परिमेय संख्यांचं दशांश रूप. जर परिमेय संख्यातल्या अंशाला जर आपण छेदाने भागलं तर जो भागाकार येतो, जे उत्तर आपल्याला मिळतं, त्याला म्हणायचं परिमेय संख्येचं दशांश रूप. आता तुम्हाला जर सराव संचातली सोडवलेली गणितं बघायची असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये मी एका PDF फाईलची लिंक दिलेली आहे, ती क्लिक करा म्हणजे तुम्हाला ती PDF बघता येईल. ठीक आहे. जर तुम्हाला ह्या व्हिडिओमधलं काही समजलं नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही मागे जाऊन कितीही वेळा बघू शकता किंवा कमेंट सेक्शन मध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपलं चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.